2 आहेत, 12th मॅन 2 आहेत. ते दोघं आपापसात मॅच करतात की ह्या चेंडूवरती काय होईल. ते दोघं आपापसात कॅल्क्युलेट करतात की पुढच्या चेंडूवरती काय होईल. रोहन पहिला चेंडू स्ट्रेटला 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. मयूर आल्यास फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? तर यस, पहिल्या चेंडूवरती बघा मयूर वेगाने आले होते. जे मोमेंटम आहे मागच्या मॅचमध्ये टिपलेला मयूरचा झेल, त्यात मयूरचा कॉन्फिडन्स बेल्ट सुद्धा आहे. अँड रनिंग सुद्धा खूप चांगलं, जो गॅप होता ग्राउंडवर तो कव्हर केला होता. पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता रोहन आणि साहिलमध्ये सुद्धा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. इम्पॉर्टंट 5 चेंडूवरती किती धावा ठोकल्या जातील? सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग अँड स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ कर धावा 2. स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. षटकार आलाय, मोठा फटका आलाय. इथून मोमेंटम कॉन्फिडन्स येणारा फटका. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ कर धावा 8. येणारे 3 चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्र मिड विकेटच्या क्षेत्र चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. एक चांगला झेल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये. पहिला आदरा. 4 चेंडूवरती विकेट गॉन. थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावपळ कर धावा 8. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. या वेळेला ही चुकी नाहीच कॅल्क्युलेट केली जाणार. ही चुकी असेल खूप महाग, कारण की चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून लॉंग स्टॉप दिलेला सरळ सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. नशिबाचा चौकार आलाय. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे आलाय ती नंतरची गोष्ट, पण ती चूक सुद्धा शेवटच्या क्षणाला धावपळकर धावा टार्गेट पाहायला जाय तेव्हा कॅल्क्युलेट केली जाईल. धावपळकर धावा 12. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूला ऑफ साईडला गॅप मध्ये चेंडूला मारले. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण नारिंगी का मैदान आहे. आउटफील्ड या मैदानाची फास आहे. चेंडू शेवटच्या चेंडूवरती पॉईंट रिझर्व मध्ये 4 धाव्यांसाठी चेंडूला पाठवले. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावपळकर धावा 16 आणि 16 नंतर जर का टार्गेट 17 नंतर खतरा निर्माण होईल का? सेकंड इनिंगचा खेळ सुरुवात होईल त्याआधी ऐकू एक डीजेची धून. थँक्यू. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. थोडीशी घाई करा प्लीज. आयोजन कमिटीकडून वारंवार सांगण्यात येते थोडीशी घाई करा. बाळमित्र क्रिकेट संघ थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. श्री चंडिका देवी सलामीवीर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
थोडीशी घाई करा प्लीज. श्री आई चंडिका देवी दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मयूर आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 17 धावा. 6-17 म्हणजे खतरा कोणत्या संघावर आहे. पहिला चेंडू, पहिले 2 चेंडू मॅच निर्णायक चेंडू असतील, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती सामना कोणत्या दिशेने जाईल दर्शवणारे पहिले 2 चेंडू. पहिला चेंडू ऑफ साइडला, कलात्मक नसात्मक आपण पाहू शकता. त्या चेंडूला मोठा फटका नाही खेळला गेला, गॅप शोधला गेला, पॉइंटच्या बाजूने चेंडूला लगडला, सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. श्री आई चंडिका देवी गेल्या वर्षीच्या चॅम्पियनचा संघ आहे. इथून आता येणारे 5 चेंडू आणि 13 मेराचं समीकरण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, उलटा चेंडू होता, आता उलटा चेंडू नाही समजलाय. डॉट आले, दबाव डोकी डगआउट मध्ये सुद्धा वाढणार आहे. येणारे 4 चेंडू आणि 13 धावा. बघा 4-13चा जर का फासला बघायला गेला तर 2 मोठे फटक्यांची मॅच आहे, पण ते 2 मोठे फटके घेताना जर का तुमच्या डॉट आला मग दबाव सुद्धा वाढणार आहे. डॉट आला, मोठे फटके घेताना विकेट आला, मग नवीन बॅट्समॅन आल्यावरती तो प्रेशर सुद्धा डबल होणार आहे. इथून मोठा फटका येईल का? मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, सर्कलच्या आतमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. एकाने केलेली चूक दुसऱ्याला सुधारण्याची संधी होती, तदनंतर यष्टीरक्षकाला सुद्धा ती संधी होती, पण आता 1-2-3 तिघांकडून चूक आणि 3 धावा सुद्धा ऍड. तिघांकडून चूक, 3 धावा सुद्धा ऍड होताना धावफुलकामध्ये या धावा किती महाग ठरतील हे सुद्धा पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू आणि 10 धावा. येणारे 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच मध्ये बघा क्षेत्ररक्षक एकाला संधी होती, पण तीच संधी दुसऱ्याला सुद्धा होती. 3 चेंडू 7 धावा, विजयाची 7. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून टेंडूला पाठवून दिला डायरेक्ट सीमारेषा पार, षटकार. दोन चेंडू 4 धावा. मोठा फटका आलाय. गेल्या वर्षी या चॅम्पियनचा संघ दर्शवताना गेल्या वर्षी का चॅम्पियनचा संघ ठरला होता. ऑन साइडला चेंडू मध्ये, लॉंग ऑनला संधी आहे, पण संधी नाही. डोक्याच्या वरतून मॅच फिनिश. श्री आई चंडिका देवी विजेता ठरते. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार श्री धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर विरुद्ध श्री आई चंडिका देवी. दोन्ही संघाच्या